श्री गणेश. नमस्कार. गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागील प्रथेचे काही कारण आहे. आपण दरवर्षी किंवा दरवेळेस मंगळवार असो किंवा काही असो गणपती बाप्पाला आपण दुर्वा वाहतो. गणपती बाप्पाला दुर्वा का प्रिय असतात? जेव्हा अनलासूर नावाच्या राक्षसाने सर्व भगवंतांना सर्व देवांना त्रास द्यायला सुरुवात केलं, कोणत्याही देवतेकडून त्याचा वध होत नव्हता, तेव्हा गणपती बाप्पाला सर्वांनी विनंती केली की तुम्ही याचा वध करा. गणपती बाप्पाने त्याचा वध करण्यासाठी ते अनलासूर नावाच्या राक्षसाला गिळंकृत केलं, म्हणजेच गिळून घेतलं. मग अनलासूर म्हणजेच काय की अनलासूर म्हणजेच अग्नी. मग अग्नी गणपती बाप्पाच्या पोटात गेल्यामुळे देवाच्या शरीरामध्ये अत्यंत प्रमाणात उष्णता निर्माण झाली. मग ती उष्णता काही केल्या शांत होईना. मग त्या काळी सर्व ऋषीमुनींनी देवावरती दुर्वा वाहायला सुरुवात केली, तरीही ती दुर्वा वाहिल्यानंतर देवाची उष्णता शांत होत नव्हती. मग कश्यप ऋषींनी गणपती बाप्पाला ती दुर्वाची जुडी खाण्यासाठी दिली. गणपती बाप्पाने दुर्वाची जुडी खाल्ल्यानंतर देवाच्या पोटामधील अग्नी शांत झाला व देवाने आशीर्वाद दिला, जो कोणी भक्त मला प्रेमाने दुर्वा वाहील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होईल. धन्यवाद.